अगं एखादी चपाती घे ना अजून. नको, इथलं पीठच भंगार आहे. आमच्या इथलं पीठ कसे मऊ लुसलुसीत चपात्या व्हायच्या, ह्या तर खाऊ पण वाटत नाहीत. अगं मग हे बघ भात किती मस्त केलेला आहे, ते घ्यावा का थोडासा खावा. नको, इथले तांदूळ पण तसेच आहेत. मी एक काम करते, पप्पांना सांगते ते तांदळाचा ना कट्टा आणून टाकते. मला ना इंद्रायणीच तांदूळ लागतात. असली कसली कपाट आहे तिथं. काय ग, काय झालं दरवाजाची अशी आपटापटी करतीस? अहो बघा ना, इथं साधे मला कपडे ठेवायला सुद्धा जागा नाहीये. अगं मग जागा आहे ह्या कपाटात नाही, मग ते काय त्या कपाटात जागा आहे तिथं. जा हो, चल दाखवते तुला. अहो त्या कपाटात सुद्धा माझे कपडे बसणार नाही, एवढंसं कपाट येते. तुम्ही काय म्हणते, तुमच्या इथं ना कार्पेंटरच भंगार होता, कसे कपाट बनवलेत. आमच्या इथलं कार्पेंटर बघा किती भारी भारी कपाट बनवलेत. सगळे सामान कसं व्यवस्थित बसतं त्याच्यात. सासूबाई, इथल्या बाथरूमच्या नळाला बिलकुल पण प्रेशर नाहीये. आमच्या इथल्या नळाला बघा किती प्रेशर होतं. नळ चालू केलं ना अख्खं घरच भरून जाईल, एवढं पाणी होतं. काहीच नीट नाही इथं. सासूबाई, तुम्हाला माहितीये का, इथलं मार्केट पण बिलकुल चांगलं नाहीये आणि पाणीपुरी पण इथली चवदार लागत नाही. सूर्य सुद्धा इथं नीट उगवत नाही, साधा सूर्यप्रकाश सुद्धा घरात पडत नाहीये. कसल्या गावात राहताय तुम्ही काय माहिती. तर तू द्या आणि तिथं चांगलं असेल ना ते जाऊनच राहा. निघ.